कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. काही दिवसांपूर्वी या मागणीला जोर सुद्धा धरला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या आमदारांकडून नामविस्तारांची मागणी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये करण्यात आली. मात्र या मागणीला कोल्हापूरकरांनी विरोध करून आक्रमक भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत. आमच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला कोणीतरी बाहेरून येऊन लुंग्या हात घालत असेल आणि शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्याची मागणी करत असेल तर त्याला ठोकून काढण्याचा गर्भित इशारा कोल्हापुरात झालेल्या शिवप्रेमीच्या बैठकीत देण्यात आलाय. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा या मागणीसाठी सोमवारी हिंदुत्ववादी संघटनाने आंदोलनाचा इशारा दिला. शिवाय 17 मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र विद्यापीठाच्या नामविस्ताराला कोल्हापूरमधील इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून विरोध केला असून त्या संदर्भात बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे देखील उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठ हेच नाव देण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे, पण कोण बाहेरून येऊन विद्यापीठाचा नामविस्तार करत असेल तर त्याला वेळेप्रसंगी ठोकू असा इशारा या बैठकीत देण्यात आलाय. नामविस्ताराला समर्थन देणाऱ्या खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, अशोकराव माने यांचा बैठकीमध्ये जाहीर निषेध करण्यात आलाय. शिवाय शिवाजी महाराजांचं नाव हे सन्मानाने घ्यावं ही मागणी धरून त्यांनी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करावं अशी मागणी केली. प्रशांत कोरटकर यांनी अपमान केल्यानंतर कुठे गेले होते असा सवाल बैठकीच्या माध्यमामधून करण्यात आलाय. दरम्यान 17 मार्च रोजी हिंदुत्ववादी संघटनांकडून दसरा चौक येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. तर त्याला विरोध म्हणून शाहू सेनेनं देखील इशारा दिलाय. त्यामुळे कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापणार असून सामाजिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.